महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी संघटनेचा विजय असो. असे कसे घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कामावर आम्हाला घेतलंच पाहिजे. पेमेंट आमच्या झालंच पाहिजे. हिंगोली शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचं साखळी उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सोमवारपासून साखळी उपोषण करण्यात आलं. या उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये 95% प्रमाणे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांची नियुक्ती बाह्य संस्थेमार्फत व नियमानुसार झाल्यानंतरच करावी, शासकीय ITI प्रमाणपत्र असणाऱ्या पात्र कामगारांना प्राधान्य द्यावं, अन्यायकारक पद्धतीनं कमी केलेल्या कामगारांना तात्काळ पुनर्नियुक्त करावं, बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचे माहे नोव्हेंबर 25 ते फेब्रुवारी 26 या 4 महिन्यांचं वेतन व माहे जून ते ऑक्टोबर महिन्याचं PF आणि ESIC तात्काळ अदा करावी, बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचं वेतन अदा राष्ट्रीयकृत बँक खात्यात महिन्याच्या 7 तारखेला लेखी आदेशित करावं, कळमनुरी उपविभागातील दाती 33 KV सबस्टेशन येथील बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार यंत्रचालक यांचं ऑगस्ट 25 ते फेब्रुवारी 26 या 7 महिन्यांचं वेतन अदा करावं, हिंगोली मंडल कार्यालय अंतर्गत उपविभागातील तंत्रज्ञ रिक्त जागी बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार न देता जिथं रिक्त जागा नाही अशा सेक्शनच्या जागी कंत्राटी कामगार ज्यांचा शासकीय ITI नाही असे भरले या संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करावं. या मागण्यांसाठी संबंधित कंत्राटी कामगारांनी साखळी उपोषण सुरू केलंय. संबंधित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली. या साखळी उपोषणात माणिक पंडित, दिलीप पाचपुते, निनुले प्रदीप, नीरज राऊत, सुशील बनकर, अमोल अंभोरे, मगर वैभव शिंदे, गजानन श्याम शेळके, शिर्डी ज्ञानोजी, अनिकेत इंगोले, कैलास खोकले, मोहनाजी धुमाळे, संपतराव पाचपुते, कपिल पुंडगे, हनुमान गवारे, बालाजी शिंदे, संदीप नारायण कांबळे, अमोल अरविंद गोटे, शिवाजी तुकाराम कुरडे यांच्यासह अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य विद्युत कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने हिंगोली महावितरण कार्यालयासमोर अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आज नोव्हेंबर महिन्यापासून रिटेक्चरिंग यांनी केली. त्याच्यामध्ये आमचे मुलं कमी केलेले आहेत. 90च्या जवळपास मुलं कमी केले. ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी रिक्त जागा भरल्या नाही आणि त्या दुसऱ्या जागी जागा भरल्या ज्याचे ITI झालेले नाही अशा जागा भरलेल्या आहेत. तेव्हा नोव्हेंबर महिन्यापासून आमच्या यंत्रणेत चालकाच्या पगारी झालेल्या नाहीत, टेक्निशियनच्या पगारी झाले नाहीत, आमच्या PF भरले नाही. आम्ही वरून एक पत्र निघाले की 437 टेक्निशियन तुमचे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत, त्याप्रमाणे इथं 384 दाखवाले. 352 आम्हाला सांगतात की 352 लोक आहेत, 32 तुमचे 95% प्रमाणे घेतले. परंतु 95% प्रमाणे 32 कुठे घेतले हे आम्हाला आतापर्यंत कुठेही दाखवलं नाही. जिथं रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा यांनी भरल्या नाहीत. मनमानी करून कुठेतरी हे मुलं भरले आणि आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी कामगारावर वेळ आलेली आहे. 5-6 महिन्यापासून आमच्या पगारी नाही. आम्ही सतत यांना पत्रव्यवहार करतो. 95% प्रमाणे घ्या मुलं म्हणून आम्ही 24 नोव्हेंबर ऑक्टोंबरपासून आम्ही पत्रव्यवहार करायलो आमच्या संघटनेच्या मार्फत. पण यांनी आम्हाला न सांगता किंवा आमच्या संघटनेला कोणतंही न कळवता यांनी 95% रिक्त जागा या अशा भरल्या की आम्हाला जिथं रिक्त नाही त्या जागा भरल्या आणि दाखवल्या नाही साहेब. आणि आमच्या आज 5 ते 6 महिन्यापासून आमचे कंत्राटी कामगार कामावर आहेत. यंत्रचालक त्यांच्या पगारी नाही झाल्यात. दाती सबस्टेशन ऑगस्ट महिन्यापासून चालू झालेलं आहे, तिथल्या मुलांच्या पगारी नाही झाल्यात. यांना पत्रव्यवहार केला तर SC साहेब म्हणतात की नाही आम्ही देऊन टाकल्या, पगारी झाल्या, हे झाल्या, अशा आम्हाला उडवाउडीचे उत्तरे देतात. आता आज आम्ही दिनांक 23/3/2026 पासून इथं आंदोलन करायलो, साखळी उपोषण केलेलं आहे. सकाळपासून एकही आमच्याकडे कोणताही प्रशासकीय अधिकारी येऊन आम्हाला भेटलेला नाही आणि आमच्या मागण्याकडे आज लक्ष केलेलं नाही. याच्यावर यांनी आमच्याकडे लक्ष केलं. स्वतंत्र विद्युत संघटनेचा जिल्हाध्यक्ष या हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी बी आम्ही इथं आक्रोश मोर्चा काढला. त्यावेळेसही आम्हाला आश्वासन दिलं की आमचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते खोलण्यात येतील. तथापि ते खाते खोलण्यात आलेले नाहीत आणि जवळपास हिंगोली जिल्ह्यातील जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे जवळपास 3 ते 4 महिन्यापासून PF भरण्यात आलेलं नाही आणि जवळपास त्यांना ऑर्डरही दिलेली नाही. आणि रिस्ट्रक्चरिंगमध्ये सांगण्यात आलं की जिथं वॅकंट पोस्ट आहेत तिथं आउटसोर्स भरण्यात नाही आले. त्यामुळे या आमच्या कंत्राटी कामगारावर एक प्रकारचा उपासमारीची वेळ आलेली आहे. अधिकारी जर शासनाच्या परिपत्रक आम्हाला देतात आणि त्या शासनाची दिशाभूल करतात तर या अशा अधिकाऱ्यावर माझ्या मते कारवाई व्हायला पाहिजे असे आमच्या संघटनेमार्फत आहे.